अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सर्व स्तुती अल्लाहसाठी आहे. दुरूद व सलाम असो अल्लाहचे अंतिम रसूल हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर. प्रिय भाव आणि बहिणींनो, या नव्या आणि अत्यंत भावनिक भागात आपण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा तो संदेश ऐकणार आहोत जो जन्नतची नेमत आणि जहन्नमची भीती आपल्या हृदयात जिवंत करतो. जन्नत डोळ्यांनी न पाहिलेली नेमत. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, जन्नतीत असे आहे जे ना डोळ्यांनी पाहिले, ना कानांनी ऐकले, ना हृदयाने कल्पना केली. जन्नत म्हणजे दुःख नाही, आजार नाही, भीती नाही, मृत्यू नाही. तिथे फक्त सुकून, आनंद आणि अल्लाहची रजा आहे. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितले, नमाज जपणारे, सब्र करणारे, माफ करणारे, लपून सदका देणारे हे लोक अल्लाहचे खास मेहमान असतील. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रडत म्हणाले, जर तुम्हाला माहिती असते तर तुम्ही कमी हसला असता आणि जास्त रडला असता. जहन्नम आग जी कधी शांत होत नाही, पाणी जे तहान वाढवते, शिक्षा जी थांबत नाही. अल्लाह आपल्याला वाचवो. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश. पाप सोडा, तौबा करा, हलाल निवडा, नमाज पकडा. लहान अमलही जहन्नम पासून ढाल बनतो. नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची उम्मतसाठी तळमळ. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले, माझी उम्मत, माझी उम्मत. हा संदेश सांगतो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आजही आपल्यासाठी फिकर करतात. जन्नत स्वस्त नाही, पण अशक्यही आहे. जो आज अल्लाहसाठी जगतो तो उद्या जन्नती बनेल. हे अल्लाह आम्हाला जन्नतचा वारस बनव. आम्हाला जहन्नमच्या आगीतून वाचव. आम्हाला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शफाअतीखाली घे आणि आम्हाला जन्नतुल फिरदौस अता कर. आमीन.